सो हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? म्हटलं आज तुमच्याशी चिकनची रेसिपी शेअर करावी, त्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर आपण आज चिकनची रेसिपी बघूया. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हे जे तेल आहे, हे तेल मी कांदा फ्राय केलेला आहे, तळून घेतलेला आहे. त्याचंच ते तेल आहे, ते तेल मी वापरणार आहे भाजण्यात. सुरुवातीला मी मसाला तयार केलेला आहे, म्हणजे हे जे वाटण आहे ते वाटण तयार केलेलं आहे. या वाटणामध्ये तळलेला कांदा, भाजलेले जिरे, कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि भाजलेलं खोबरं याचं हे वाटण तयार केलेलं आहे. आपण आता हे वाटण तयार केलेलं आहे, तो वाटण या तेलामध्ये टाकूया. सगळं हे वाटण यामध्ये टाकायचं तेलामध्ये आणि मस्त असं छान परतून द्यायचं. मी आजपर्यंत कधी रेसिपी शेअर नाही केलेली आहे, म्हटलं त्याला आधी इच्छा झाली, आमच्या घरी कसं चिकन बनतं हे तुम्हाला दाखवण्याची इच्छा झाली, त्यामुळे ही रेसिपी मी आज तुमच्याशी शेअर केली आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि आम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. छान असं या वाटण्याला फ्राय करून घ्यायचं. जर तुम्ही चिकनला कधीही काही मसाले वापरत असाल तर त्याचा मसाला कसा तयार करायचा, म्हणजे हे जे वाटण कसं तयार करायचं ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मला कमेंट करून सांगा सगळ्यांनी की नेमकं जे वाटण मी तयार केलं तर मी तुम्हाला त्या वाटण्याची तरी रेसिपी व्हिडिओ बनवून नक्की शेअर करणार. आणि हा महत्त्वाची एक गोष्ट, चिकन जे चिकन आहे ते अर्धा किलो आणलेलं आहे आणि अर्धा किलो चिकन जे आहे ते पहिले फ्राय केलं. फ्राय म्हणजे त्याला उकळ काढली. उकळ कशी काढायची तर त्याला 3 पाण्याने स्वच्छ धुवायचं. चिकनला 3 पाणी स्वच्छ धुवून एका पातेल्यात जिरं, तेल, त्यामध्ये थोडं जिरं आणि कांदा छान फ्राय करून घ्यायचा आणि त्यामध्ये हळद आणि मीठ हे दोन्ही पण टाकायचे आणि छान परतलं की त्यामध्ये चिकन सोडायचं. चिकन सोडल्यानंतर छान चिकनची उकळी खायची, म्हणजे चिकन सॉफ्ट होईपर्यंत उकळी खायची. आमच्या महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये कधी चिकन बनवतात तर उकळी काढूनच बनवतात. स्पेशली आमच्या यवतमाळमध्ये चिकनला छान उकळी काढल्यानंतर त्याची छान चिकनची भाजी केली जाते. मी छान त्याला उकळी काढून ठेवलेली आहे. बस आणि वाटण पण तयार झालेलं आहे. बस उकळी काढली आणि वाटण तयार झालं, आता भाजी करायला. आपण ऑलरेडी यामध्ये त्याला चिकन जे फ्राय केलेलं आहे त्यामध्ये ऑलरेडी आपण मीठ टाकलेलं आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये तिखट, हळद पण टाकलेलं आहे. त्यामध्ये पण थोडीफार भाजीला लागते. हळद, तिखट आणि मीठ या तिन्ही गोष्टी घ्यायच्या. आणि महत्त्वाचं या वाटणाला जास्त परतून द्यायचं. फारच फार 6 ते 7 मिनिटं परतून द्यायचं, कारण ऑलरेडी आपण हे सगळे त्यातले जे सगळे जिन्नस आहेत ते आपण ऑलरेडी फ्राय केलेले आहेत. त्याच्यामुळे ते अर्ध जास्त जे तळलेलं आहे त्यामुळे ते अर्ध जास्त शिजवून जातं. त्याच्यामध्ये वाटण टाकायचं. आता आपण यामध्ये जे तिखट, हळद आणि मीठ टाकलेलं आहे त्याला छान आपण जे यामध्ये जे वाटण टाकलेलं आहे त्यात छान पाणी टाकून मिसळून घ्यायचं. मिसळल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि याला छान परतू द्यायचं. त्याच्यामध्ये थोडं जे चिकनचं पाणी आहे हे पण टाकायचं. याच्याने अतिशय भांडत लागते. आता याला छान परतू द्यायचं. पूर्ण यावर आपण झाकण ठेवूया. ते लवकर परतून जातं. जो मसाला आहे ते परतून जाईल, लवकर परतून जाईल त्याच्यामुळे. याला फारच फार 2 ते 3 मिनिटं परतू द्यायचं, कारण ऑलरेडी आपण जे मसाला आहे त्याला छान ऑलरेडी आपण परतून घेतलेला आहे. थोडं ते पाणी टाकून जर परतवलं तर त्या मसाल्यामध्ये जे आपण चिकनचा जो अर्क आहे तो उतरतो. त्याच्यामुळे आपल्या चिकन जी भाजी आहे त्याची चव आणि तर मग आपला हा हे जे वाटण आहे ते आपण आता पटकन घेतलं आहे ते पूर्णपणे परतून झालेलं आहे. आता यामध्ये आपण वरून चिकन सोडूया. आता याला परत 2 मिनिटासाठी परतू द्यायचं. म्हणजे जे चिकनचे पीसेस आहेत त्यामध्ये जो आपला हा मसाला आहे, म्हणजे हे जे वाटण आहे ते चांगलं मिसळून जातं.
आता हे परतून झालेलं आहे. त्यामध्ये आता हे जे उरलेलं पाणी आहे चिकनचं जे उकळ काढली ते पाणी आहे जे मीडियात टाकलेलं आहे. तर आमच्या घरी सगळ्यांना जी ही ग्रेव्ही आहे ती अशी जास्त घट्ट तर आवडत नाही, त्याच्यामुळे मला त्यामध्ये आणखी पाणी टाकावं लागेल. तुम्हाला जर ग्रेव्ही तुम्हाला जर घट्ट हवी असेल तर तुम्ही त्यात पाणी वगैरे पण टाकते. आमच्याकडे जास्त घट्ट नाही, मिडियम आवडते आणि एकदम पतलाही नाही. जे पतलं असतात ते पण नाही आवडत आणि जे घट्ट असतात ते पण नाही आवडत. तर एकदम घट्ट असली तर नाही आपण राईस सोबत वगैरे खाऊ शकतो. त्याच्यामुळे मिडियम हे बघा मिडियम बस एवढी घट्ट आवडते सगळ्यांना आमच्याकडे. त्याच्यामुळे मी त्यात पाणी जास्त टाकणार नाही, थोडं पाणी टाकते. बस झालं. आता हे झाकण करायचं आणि छान उकळी येऊ द्यायची. चला तर मग आता ही छानपैकी उकळी आलेली आहे. त्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर आणि हा छोटा हाफ चमच गोडा मसाला, सुरुचीचा गोडा मसाला आहे. छान याला हलवून घ्यायचं. गॅस बंद करून द्यायचं. झाली असते तर चिकनची भाजी बघा एकदा बघून घ्या. आणि हे बघा छान अशी करली झालेली आहे आणि मीडियम ग्रेव्ही आहे याची. एकदम घट्टही नाही एकदम पातळही नाही. सो हाय, कशी वाटली तुम्हाला सगळ्यांना रेसिपी मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि हा मात्र ही रेसिपी नक्की करून बघा, मी वाट बघतीये. आणि हे सगळं रेसिपी झाल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुमच्या घरी केल्यानंतर तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया. नमस्कार.